Hi friends, today we are going to learn tense. All of you know tense is an important part to learn any language. कोणतीही भाषा शिकण्यासाठी टेन्स अत्यंत आवश्यक असतात. टेन्स are the basic things to understand the language. कोणतीही भाषा समजण्यासाठी काळाचं ज्ञान असणं ही मूलभूत गरज आहे आणि म्हणून टेन्स अतिशय गांभीर्यपूर्वक आणि काळजीपूर्वक शिकण्याची गरज आहे. सो देर आर 3 टाइप ऑफ टेन्स. ऑल ऑफ यू नो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे हे 3 प्रकार आहेत. परंतु या प्रत्येक काळाचे आणखी काही प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्यूअस पास्ट टेन्स, perfect past tense, perfect and continuous past tense, future tense, simple future tense, continuous future tense, perfect future tense, perfect and continuous present tense. But however, today we are going to learn simple present tense. मराठी साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स ची युजेस काय आहेत? हाऊ टू यूज सिंपल प्रेझेंट टेन्स और व्हेन वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण केव्हा वापरतो किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा. एखादी ॲक्शन्स जी काही वेळानंतर घडणार असते, फ्युचर ॲक्शन्स, इट विल हॅपन विदिन अ मिनिट्स. यू कॅन से, तुम्ही असं म्हणू शकता की भविष्यकाळातील एखादी योजना जेव्हा आपण रेफर करतो तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. उदाहरणार्थ, आय गो टू स्कूल. दॅट मीन्स काही वेळानंतर आय विल गो टू स्कूल, मी शाळेत जातो. I take my pen किंवा she wash her hands. ओके. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण हॅबिच्युअल ॲक्शन्स, हॅबिच्युअल ॲक्शनसाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे एखादी कृती जी आपली सवय बनून गेलेली असते.
फॉर एक्झाम्पल, ही टेक मिल्क एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग ही टेक्स मिल्क. ओके. आणखी आपण केव्हा वापर करतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा? जेव्हा युनिव्हर्सल ट्रूथ आपण रेफर करत असतो, तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, द सन राईज इन द ईस्ट. अशा प्रकारे युनिव्हर्सल ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन्स किंवा फ्युचर प्लॅन्स रेफर करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला जर वाक्य करायचे असेल तर फॉर्म्युला आहे यस प्लस फीफस प्लस ओ. हियर यस सब्जेक्ट करता, वी स्टैंड फॉर वर्क, क्रियापद. ओके. ओ स्टैंड फॉर ऑब्जेक्ट, कर्म. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. फॉर्मूला इज सब यस प्लस वी प्लस ओ. I help my mother she collect fund, he goes to the market. आपण जी 3 उदाहरणं पाहिली, काय फरक दिसते आहे? या तिन्ही वाक्याच्या वर्बमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळेल. इट हेल्प, इट कलेक्ट, इट गोज. आय हेल्प, शी कलेक्ट्स, ही गोज. म्हणजे ही आणि शी ज्या वाक्यामध्ये करते आहेत त्या वाक्याच्या क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागलेला आहे. तर हा नियम काय आहे? तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एकवचनी तृतीय पुरुषी कर्त्याच्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आणि या नियमानुसार ही गोज टू द मार्केट, शी कलेक्ट फंड्स, गोलला ईएसचा प्रत्यय लागलेला आहे, कलेक्टला एसचा प्रत्यय लागलेला आहे. अशा प्रकारे आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स नुकतंच शिकलेलो आहोत. याचे 10 उदाहरण तुम्ही स्वतः तयार करा आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. ओके. नाउ
we are going to learn simple present tense negative sentence. नकारार्थी वाक्य, साध्या वर्तमान काळाचे नकारार्थी वाक्य. I go to school. I do not go to school. She does not wash her hand. He does not complete his homework. They do not sing well. You do not bring your notebook. It does not drink milk, etc. etc. तर ही वाक्य कशी गेली ते आपण सूत्रानुसार पाहू. यस प्लस डू और डज प्लस नॉट प्लस व्हीफर्स प्लस ओ. करता डू किंवा डज, नॉट, व्हीफर्स, ओ. ऑब्जेक्ट. यस दे do not sing well. Okay. She does not take a seat. आपण बघितलं, देच्या वाक्यात आपण डू वापरलं, शीच्या वाक्यात आपण डज वापरलं. तर डू आणि डज केव्हा वापरायचे? व्हेरी सिंपल. आय, दे, वी, यू. वापरायचं डू. ही, शी, इट. वापरायचं डज. ओके. Now we are going to learn interrogative sentence of simple present tense. Simple present tense साध्या वर्तमान काळाचे प्रश्नार्थक वाक्य. ओके. फॉर्म्युला. डू और डज प्लस यस प्लस वी फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. काय मी रोज सकाळी उठतो? डू आय गेट अप
एव्हरी मॉर्निंग, does she help her mother? ऑलरेडी डू आणि डजचा वापर आपण कसं करायचा हे पहिल्या प्रकारात शिकलो. आता फक्त आपल्याला या इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू आणि डज कुठं वापरायचा एवढं सारं समजलं तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स असे असंख्य वाक्य करू शकतो. आता आपण या इंटरॅगेटिव्हची नकारार्थी वाक्य कसे बनतात ते पाहू. नाव वी आर गोइंग टू लर्न इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाचे प्रश्नार्थक नकारार्थी. फॉर्म्युला टू आर डज प्लस यस प्लस नॉट प्लस बी फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट ओ प्लस क्वेश्चन मार्क. काही उदाहरणं पाहू आपण. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. Do we play cricket? Negative. Do we not play cricket? अशा प्रकारे 4 वाक्य प्रकार आपण शिकलो. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह, सिंपल प्रेझेंट टेन्स इंटरॅगेटिव्ह आणि सिंपल प्रेझेंट टेन्स इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. अशा प्रत्येक 4 प्रकारचे किमान 10 वाक्य तुम्ही तयार करा आणि माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. थँक्स. आणखी काही अडचण असेल, डिफिकल्टी असेल, केव्हाही कधीही तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. मी तुम्हाला ऑनलाईन किंवा माझ्या व्हिडिओद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे मी तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करेल. थोडा वर्गामध्ये असताना आणि ऑनलाईन असतानाचा जो काही फरक आहे तेवढीच फक्त अडचण असेल. बाकी तुमच्या प्रत्येक समस्याचं आणि तुमच्या प्रत्येक डिफिकल्टीचं मी समाधान करेल. थँक्यू.